brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शैक्षणिक संस्थांना कुणाच्या आदेशानं अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र दिले? अल्पसंख्याक विकास विभागाच्या स्पष्टीकरणानंतर वस्तुस्थिती समोर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर दुखवटा असताना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आणि राज्यभरात चर्चा सुरू झाली. 28 ते 30 जानेवारी दरम्यान अल्पसंख्याक विकास विभागाकडून 75 शाळा आणि महाविद्यालयांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र प्रदान झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सदर निर्णयाला स्थगिती देत चौकशीचे आदेश दिले होते. याशिवाय ज्यांचे डिजिटल स्वाक्षरी सर्व अपलोड केलेल्या प्रमाणपत्रांवर होती त्या अल्पसंख्याक विकास विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांची वादानंतर प्रशासकीय कारणास्तव बदलीही करण्यात आली होती. त्यानंतरही सुरू असलेला वाद पाहता आता अल्पसंख्याक विकास विभागाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आले. महाआयटी हे राज्य सरकारच्या संकेतस्थळाचे काम हाताळते. या संदर्भातले प्रस्ताव जिल्हा पातळीवर सादर केले जातात. याची छाननी अल्पसंख्याक विकास विभाग करतो आणि 90 दिवसांमध्ये सक्षम प्राधिकारी त्याला मंजुरी देतात. 28 जानेवारी आधीच अनेक संस्थांच्या प्रस्तावांच्या सुनावण्या पूर्ण झाल्या होत्या. मात्र संकेतस्थळास अनेक दिवस तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे अनेक प्रमाणपत्रे वेळेत अपलोड होऊ शकली नाहीत. 28 जानेवारी रोजी संकेतस्थळावरील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू होते. त्या त्रुटी 28 जानेवारी रोजी दूर होतात ऑनलाईन पद्धतीने सुनावण्या पूर्ण झालेल्या प्रस्तावांची प्रमाणपत्र प्रदान झाली. 28 जानेवारी रोजी एकाही नव्या प्रकरणाची सुनावणी विभागाने केली नाही. तसेच या दिवशी सक्षम प्राधिकारी यांनी नव्या प्रकरणावर डिजिटल स्वाक्षरी देखील केली नाही असा दावा अल्पसंख्याक विकास विभागाने केलाय. म्हणजेच अजितदादांच्या निधनानंतर दुखवटा असतानाही अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे प्रदान झाली ती महाआयटी सॉफ्टवेअर प्रणालीतील त्रुटी होती. शहानी सादर केलेल्या प्रस्तावांची छाननी याआधीच पूर्ण झाली होती. अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी किंवा दुखवटा असताना सक्षम प्राधिकारी यांच्याकडून नव्या फाईलवर डिजिटल स्वाक्षरी झालेली नाही असंच स्पष्टीकरण अल्पसंख्याक विकास विभागाने दिलंय. अल्पसंख्याक विभागाने आपली बाजू मांडलेली असली तरी आता मुख्य सचिव सरकारला कोणता अहवाल सादर करतात याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. कारण चौकशी अहवालानंतरच या प्रकरणात कारवाई होणार की नाही हे स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.